गैरसमज करून घेऊ नका. त्या सखीसोबत घडलेली घटना आहे, ही फक्त शिकण्यासारखी आहे. याच्यातून फक्त बोध घेण्यासारखा आहे. मी असं म्हणत नाही सगळेच वाईट असतात, कारण ह्या केसमध्ये बघा तुम्हाला खूप खूप शिकण्यासारखं ह्या केसमधनं. किस्सा असा आहे की आपली एक सखी आहे, तिचा मुलगा आहे 17-18 वर्षाचा, 17च वर्षाचा, अजून 18वा वाढदिवस त्याचा झाला नाही. त्याचं एका मुलीबरोबर प्रेम प्रकरण. आता मुलगी पण बरोबर त्याच्याच वयाची असणार, 16-17 वर्षाचीच असणार ती. दोघांचं प्रेम प्रकरण. पण त्या प्रेम प्रकरणामध्ये तिसऱ्याने उडी घेतली, का तिसऱ्या लोकांनी काहीतरी कान भरले त्या मुलीचे, आणि त्या मुलीचं आणि त्याचं भांडण झालं. भांडणचं रूपांतर केसमध्ये झालं. आता ती मुलगी दलित, हा मुलगा सवर्णीय, त्यात हा मायनर, ती पण मायनर. काय होणार आता? ॲट्रॉसिटी. दलित मुलीला फसवलं, प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, अडकवलं. पण याच्यात कहाणी में ट्विस्ट बघा तुम्ही, कहाणी में ट्विस्ट बघा. मुलीने तर स्टेटमेंट देऊन टाकलं मुलाच्या विरोधात रागारागात, याने मला फसवलंय, मी दलित आहे, याला माहिती होतं तरी आणि याने माझ्यासोबत असं केलं तसं केलं. अर्जामध्ये नाही नाही ते लिहिलं जातं. अक्कल शिकवणारे खूप असतात, फसव